तुम्हाला प्रणित मोरे माहिती का रे? हाच तो कॉमेडी शोवाला नाही का. तर हा हिंदी बिग बॉसमध्ये गेला नाही का. तर विषय असं झालाय की ह्याच्यावर आहे ना आतमध्ये लय दादागिरी चालली नाही का. हा मस्त नाही का इमानदारीने खेळतो नाही का. पण विषय असं झालं की टार्गेट आहे ना, ही 3 लोक आहेत ना ह्याला टार्गेट करतात. 3 नाही म्हणजे 4. एक तर बिग बॉस काय करतं, उठलं सुटलं नाही का नॉमिनेट मध्ये टाकतं. प्लस सलमान खान नाही का ह्याला एक टोमणं देतं नाही का की ह्याला माझं नाव घेतल्याशिवाय याचं शो चालत नाही, माझे नाव याचं घर चालू आहे. सलमान खानमुळे याचं घर चालू आहे का? खरं म्हणलं तर सलमान खानचं घर ना आपल्यामुळे चाललंय बरं का. कारण आपण पैसे देतो तेव्हा पिक्चर बघतो तेव्हा याचं घर चालतं. राहिली गोष्ट याला बाहेरच्या राज्यातली एवढे मारे टपलेली लोक आहेत ना, भरपूर टपलेली आहेत. हा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतो ना आपल्याच लोकांची ना खोलून मारतो. हे चुकीचं आहे. आणि उठलं सुटलं नाही का 2 लोकांना हा नाही का फुल सपोर्ट करतो. अमन मलिक आणि दुसरा काय आहे अजून काय नाव आली म्हणून आहे भाऊ. हे दोघं आहेत ना बिग बॉस मध्ये एवढी दादागिरी करतात ना, भयंकर दादागिरी करतात. आणि सलमान खान त्यांना सपोर्ट करतो नाही का, आणि आपल्या मराठी लोकांना सपोर्ट करत नाही. आणि आपण कोणाला सपोर्ट करतो? सलमान खानला, का आता आपल्या महाराष्ट्रात राहतोय म्हणून. मला खरंच काय गोष्टी ना चुकीच्या वाटतं बरं का. सलमान खान आपला म्हणून आपल्याच लोकांची मार बोट बसलेला आहे. मला खरंच असं मराठी बिग बॉस असतं ना कवाच्या दोघांचं आहे ना 7-12 काढला असतं.